सकाळी सकाळी शेवयाबांचं आणि माझं बोलणं झालं. काल विलास पैलवान आहेत, ते पण माझे चांगले घरगुती मित्र आहेत, तर भावासारखे ते एकदम. दोघांशी माझं बोलणं झालं. तर त्यांनी भूमिका मांडल्या. तर तिथे ज्या घडामोडी झाल्या, अतिशय जेव्हा सांगताना खूप वाईट वाटलं. त्या म्हणजे उद्या सकाळी जर कमिटीवर कोणतं असं एखादं दगडफेक झालं असतं या काय झालं असतं, म्हणजे तिथं असं ते मला सांगितलं तेव्हा मला वाईट वाटलं का हे आज शिवायाबांशी जेव्हा मी बोललो, आबा बोलले राहुलभाई का ज्यांनी आपण जो झाड लावला, त्याला मोठा केला, आज त्याला फळं आले, तर आम्ही तो झाड तोडू का? मग या माध्यमातून आबांचं जे वक्तव्य होतं ते मी त्या नाशिक आणि मराठवाड्यावर सांगू इच्छितो. ते लवकरात लवकर सगळं आपलं एकत्र येणार आहेत. सगळे नंदी आपले सगळे गाडा मालक एकत्र येऊन पळणार आहेत. म्हणून कोणीच असा चुकीची भूमिका मनामध्ये आणू नका का जी संघटना आहे ती संघटना कुठेतरी बाकीच्या लोकांना पळून नाही देणार या त्यांच्यावर जे आता जे लावलेले जे जे हे आहेत तर बाबा तुम्ही बंधने ते बंधने नक्कीच या थोडं आता गरमागरमी चालू आहे, थोडा शांत राहा, तुमची भूमिका शांत ठेवा. या बैलगाडा क्षेत्रामध्ये जेवढं प्रेमाने होणार आहे ना, नाईगिरी आणि दादागिरी करून नाही होणार. काही त्यांचे वक्तव्य असे होते तर आम्ही सक्षम आहोत भाईगिरी करायला, दादागिरी करायला, तर ह्या असं नसतं. या दादागिरी भाईगिरी आमच्यासोबत सगळ्या आम्ही एकामेकासोबत केल्या. आज असा वाटतं आज सोन्यासारखे दिवस आपले आलेले आहेत. प्रत्येकाने जेवढे पदावरती बसल्यात, पदावरती बसणाऱ्यांनी तरी असे वक्तव्य नाही केले पाहिजेत. का नाही केले पाहिजेत? जर तुम्हीच असे वक्तव्य केले, बाकीची जनता आहे ना, मग ते पण हे असेच वक्तव्य करणार.